आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात राबवण्यात आलेला पोषण भी पढाई भी हा उपक्रम तसंच प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सहभागाबाबत मान्यवरांनी दिलेली माहिती प्रासंगिकच्या आजच्या सदरात आपण ऐकणार आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं गेल्या आठवड्यात जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पोषण भी पढाई भी हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाबाबत जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगल पांचाळ यांनी अधिक माहिती दिली. पोषण भी पढाई हा कार्यक्रम ICDS एकात्मिक बालविकास सेवा योजना अर्थात इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस अंतर्गत राबवला जातो. याचा मुख्य उद्देश 0 ते 6 वयोगटातील बालकांचा सर्वांगीण विकास करणे हा असून याची मुख्य वैशिष्ट्ये उद्दिष्टे बालकांचा शारीरिक विकास करणे, यामध्ये मुलांना संतुलित व पोषक आहार मिळावा, तसेच कुपोषण, कमी वजन, अशक्तपणा कमी करणे, उंची वजन नियमित मोजणी व वाढीवर लक्ष देणे, बौद्धिक व मानसिक विकास, यामध्ये मुलांच्या विचारशक्ती, स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवणे, रंग, आकार, संख्या, अक्षर ओळख या बाबी संकल्पना समजावणे आणि शिकवणे, प्रारंभिक बालशिक्षण, खेळातून शिक्षण, गाणी, गोष्टी, चित्रे, कृती आधारित शिक्षण, थोडक्यात शाळेसाठी मुलांना तयार करणे, अंगणवाडी सेविका मदतनीस प्रशिक्षणाचे उद्देश म्हणजे नवीन शिक्षण पद्धती समजावून देणे, TLM अर्थात टीचिंग लर्निंग मेथड योग्य पद्धतीने वापर करणे, पोषण, स्वच्छता व आरोग्य विषयक माहिती देणे, मुलांशी सकारात्मक संवाद व काळजी घेणे इत्यादी पद्धती, तसेच दैनंदिन नियोजन कसे करावे हे समजावले जाते. पोषण विषयक उद्देश मध्ये स्थानिक व घरगुती पदार्थापासून पोषक आहार तयार करावयाचे पदार्थ यामध्ये आपल्याला शिकविले जातात. आमची यावेळेसची जी थीम होती, पोषण अभियानसाठीची थीम होती, त्यामध्ये लोकल फॉर वोकल म्हणजे अर्थात स्थानिक खाद्यपदार्थांची ओळख आणि त्याबाबतची जनजागृती करणे हा होता. यातून गर्भवती स्तनदा मातांचे पोषण, पालकांमध्ये याबाबत जनजागृती निर्माण करणे, ॲनिमिया व इतर पोषण कमतरता टाळणे, सामाजिक व भावनिक विकास, यामध्ये उदाहरणार्थ गटात खेळणे, वागणे इत्यादी शिकवले जाते. मानसशास्त्राच्या दृष्टीने आज सामाजिक बुद्ध्यांक म्हणजे सोशल कोशंट आणि भावनिक बुद्ध्यांक अर्थात इमोशनल कोशंट या दोन बाबींवर फार भर दिला जातो. पूर्वीची जी आपली इंटेलिजंट कोशंट म्हणजे फक्त बुद्ध्यांक यावरच भर दिला जायचा, परंतु आज या दोन घटकांवर सुद्धा आपण लक्ष केंद्रित करत आहोत आणि आमचे हे जे पोषण भी पढाईचे जे ट्रेनिंग आहेत यामध्ये यावर भर दिला जातो आणि हे वाढवता पण येतात. त्यानंतर आहे पालक सहभाग, घरातही शिकवण्याचे आणि पोषणाचे वातावरण तयार करणे हा पोषण भी पढाई या प्रशिक्षणाचा एक उद्देश आहे. म्हणजे अर्थात पोषणासोबतचा शिक्षण म्हणजेच मुलांचे आरोग्य मजबूत केले तर त्यांची शिक्षणाची पायाभरणी करता येते, जेणेकरून निरोगी बालक हुशार आणि आत्मविश्वास पूर्ण बनेल. सद्यस्थितीत आमच्याकडे पोषण भी पढाईचे संभाजीनगर, पैठण, वैजापूर, सिल्लोड आणि गंगापूर या 5 तालुक्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणे पूर्ण झालेली आहेत. यामधलं एक छोटंसं उदाहरण इथे आपल्याला सांगावंसं वाटतं की या प्रशिक्षणामध्ये एक ऍक्टिव्हिटी अशी दिलेली होती की पार्ले बिस्किटचा पुडा, जो आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत, ती ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये आपल्याला समावेश केलेला आहे की प्रत्येक प्रशिक्षणार्थीने हा पार्ले बिस्किटचा पुडा 1-2 मिनिटं हाताळायचा आणि मग तदनंतर प्रशिक्षक आपल्याला काही प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ आपण काय निरीक्षण केलेले आहे, प्रत्येकाची निरीक्षण इथे नोंदवली जातात आणि अर्थात ही निरीक्षणं खूप वेगवेगळी असतात आणि आपल्याला लक्षात येतं की लहानपणापासून आपण हे बघत आलेला हा पुडा, ह्याच्यावर आज इतरांची अशी पण निरीक्षण आहे, म्हणजे याच्यामध्ये इतके रंग आहेत, छोटा हिरवा डॉट आहे किंवा यामध्ये आतमध्ये इतके बिस्किट असू शकतात, कुणी कुणी ते मोजलेले असतात, इतक्या बारीक सारीक गोष्टींबाबत सुद्धा आपल्याला यामध्ये बघायला मिळतं. आणि हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभाग यांच्या मार्फत हा राबवला जातो. कुपोषण मुक्तीसाठीच नर्चर ऍप बाबतचे पण प्रशिक्षण आताच नुकतीच पार पडलेली आहे. जिल्ह्यातील संपूर्ण सेविकांचेही प्रशिक्षण झालेलं आहे. महिला बालविकास विभाग आणि खुशी बेबी हे तांत्रिक भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने हे नर्चर म्हणजे अर्थात संगोपन या बाबतीचे प्रशिक्षण पार पाडलेले आहेत आणि नर्चर ही प्रणाली कशी वापरावी आणि कशासाठी वापरायची ह्याचे
ॲपचे उद्देश म्हणजे पोषण ट्रॅकवर आपले जे ओळख झालेले बालक आहेत, म्हणजे कुपोषित बालक, सॅम बालक, त्यांची तपासणी, त्यांचं वर्गीकरण आणि त्यांना संदर्भ सेवेस पाठवणे. काही वेळेला आपण आरोग्य तपासणी केल्यावर आपल्या लक्षात येतं की काही बालक हे फक्त सॅम श्रेणीमध्ये नाहीये, तर ते काही वेळेला गंभीर आणि दुर्धर आजारी पण असतात. मग त्यांना रेफर करणे म्हणजे त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी पाठवणे गरजेचे असतं. मग त्यासाठी पण त्यांची एक नोंदणी होते. त्याचबरोबर काही बालक जेव्हा मग वर्गीकरण केले जातं तर मग ती सॅम श्रेणीमध्ये आढळून येतात, तर तेव्हा त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भीय सेवेसाठी आपण VCDC किंवा UCDC येथे आपण दाखल करतो आणि तेथे समुदाय आधारित उपचारांची देखरेख शिकविली जाते. किंवा त्याही पेक्षा वरच्या याच्यामध्ये जर ते बालक असेल तर त्याला NRC ला म्हणजे अर्थात न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटरला दाखल केलं जातं. आणि या दोन्ही ठिकाणी पोषणाचा प्रोटोकॉल पालकांना शिकविला जातो आणि पालक तिथे राहावे यासाठी त्यांना मजुरी देखील दिली जाते, जेणेकरून ग्रामीण भागातल्या पालकांना आपलं बालक इथे दाखल करून पूर्वस्थितीला आणणं सहज शक्य होतं. आणि यामध्ये NRC मधून घरी गेल्यावर देखील देखभाल आणि पाठपुरावा हा अत्यंत गरजेचा आहे आणि प्रत्येक टप्पा मॉड्यूल हा पुढील टप्प्यासाठी आधार बनतो. त्यामुळे पालकांच्या कामात सातत्य राखले जाते आणि बालकांची डिजिटल नोंद वही तयार होते. त्यामुळे फॉलोअप घेणे, पाठपुरावा करणे सोपे जाते. यामुळे कुपोषणाचे व्यवस्थापन करणे सहज सुलभ शक्य होते. ड्रॉपआउट्स आणि डिफॉल्ट्स कमी होतात. यामधून उत्तम डेटा मिळतो. याद्वारे डिजिटल जॉब एड्सचा वापर करून जलद शिकणे आणि कार्यक्षम निर्णय घेणे शक्य होते. डॅशबोर्ड पर्यवेक्षकांचे काम पाहण्यास मदत होते. सॅम बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. महाराष्ट्र राज्याने याचबरोबर महिला बाल विकास विभागाने सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव तसेच आयुक्त कैलास पगारे सर यांच्या संयुक्त विद्यमाने संकल्पना व संपादन नमुनानुसार 1000 दिवस बालकांची या पुस्तकाची निर्मिती झाली. याचाही उपयोग आपल्याला ह्या दोन्ही प्रशिक्षणामध्ये खूपच छान ठरत आहे. तर अशा रीतीने कुपोषण मुक्तीसाठी आणि यामधून अंगणवाडी सेविका या कार्यक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण तयार होत आहेत, ज्याचा उपयोग खालील फील्ड लेव्हलला महिलांनी बालकांशी कसा संवाद साधावा हे देखील आमच्या सेविका या ट्रेनिंग मधून शिकत आहे. पोषण भी पढाईच्या ट्रेनिंग मध्ये आम्ही यावेळेस तो म्हणजे दिव्यांग बालक ओळखणे आणि त्याचं वर्गीकरण, आणि हे जितक्या लवकर कमी वयात होईल तितकं ते बालक दिव्यांग होण्यापासून वाचवता येऊ शकतं. आणि आमच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान आमच्या सेविकांना मार्गदर्शन करताना मी नेहमी आमच्या सेविकांना सांगते की जेव्हा तुम्ही गृहभेटीसाठी जाता तेव्हाच तुम्ही 0 ते 3 या वयोगटातली बालकं सुद्धा तुम्ही तिथेच जर वर्गीकरण करून ओळखली तर ती नक्कीच पुढील उपचारासाठी पाठवून आपण त्यांना एक पूर्ववत साधारण आयुष्य जगण्यास मदत करू शकतो. धन्यवाद. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेबाबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर प्रकाश देशमुख यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, प्रधानमंत्री धनधान्य कृषी विकास योजना या योजनेचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्या भागामध्ये भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये जिथे कमी उत्पादकता आहे, अपुरा सिंचन पुरवठा आहे आणि मर्यादित कर्ज उपलब्धता आहे, याबरोबरच काढणी पश्चात पायाभूत सुविधांची कमतरता ज्या भागामध्ये आहे, अशा भागामधले जवळपास 100 जिल्हे संपूर्ण देशातून त्यांनी निवडलेले आहेत. याच्यामध्ये या योजनेची जी घोषणा आहे ती 2025च्या केंद्रीय अर्थसंकल्पात देखील करण्यात आलेली होती. या योजनेमध्ये 100 आकांक्षित जिल्हे, ज्याला आपण ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणतो, असे निवडलेले आहेत. ही योजना राज्याच्या भागीदारीत काम करणं अपेक्षित आहे. याच्याबरोबरच विद्यमान केंद्र व राज्य योजनांच्या एकत्रीकरणावर, ज्याला आपण कन्व्हर्जन्स म्हणतो, याच्यावर लक्ष केंद्रित करणारी ही योजना आहे. या योजनेचं मुख्य उद्दिष्ट जे आहे ते शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे, कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणे आणि दीर्घकाळ टिकणारी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे हे या योजनेचं अंतिम उद्दिष्ट आहे. या योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार हा मुख्यत्वे समन्वयामध्ये भूमिका निभावेल. तुमच्या माहितीस्तव सांगणं गरजेचं वाटतं की या 100 आकांक्षित जिल्ह्यांची निवड जी आहे त्याच्यामध्ये आपल्या राज्यातले म्हणजे महाराष्ट्रातल्या एकूण 9 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. निवडीचे प्रमुख मुख्य निकष जे आहेत ते आहेत कमी कृषी उत्पादकता असणारे जिल्हे, मध्यम पीक घनता ज्याला आपण क्रॉप इंटेन्सिटी म्हणतो असे जिल्हे आणि कर्ज उपलब्धतेमध्ये सरासरीपेक्षा मागे असणारे जिल्हे, अशा जिल्ह्यांची निवड याच्यामध्ये केलेली आहे. प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांची संख्या निव्वळ लागवडीखालील क्षेत्र आणि कृषी खातेदार संख्या यांच्यावर आधारित असणार आहे. सर्वसमावेशक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक राज्यातून किमान एका जिल्ह्याची निवड या योजनेमध्ये करण्यात आलेली आहे. आपल्या राज्यातले जे 9 जिल्हे निवडलेले आहेत त्याच्यामध्ये पालघर, रायगड, धुळे, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली
गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश या योजनेमध्ये आहे. म्हणजे मराठवाड्यातले छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेड हे जिल्हे मुख्यत्वे करून या योजनेमध्ये निवडलेले आहेत. या जिल्ह्यांचा कृषी विकास आराखडा, जिल्हा ऍक्शन प्लॅन तयार करण्याची सूचना सुद्धा केंद्र शासनामार्फत देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रमुख उद्दिष्ट जे ठरवण्यात आलेले आहेत ते आहेत कृषी उत्पादकता वाढवणे, म्हणजे उत्तम बियाणे आणि संतुलित खतांच्या वापराद्वारे उत्पादन वाढवणं हा प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. दुसरं उद्दिष्ट आहे पीक विविधीकरण आणि पीक घनतेत वाढ. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण एकाच मोनोकल्चर मध्ये किंवा एकल पीक पद्धतीवर आपली जिल्ह्याची, राज्याची पीक पद्धती वाढीला लागलेली आहे. याऐवजी बहुपीक पद्धती स्वीकारणे, हाय व्हॅल्यू क्रॉप ज्याला म्हणतो आपण, उच्च मूल्य पिके आणि एकात्मिक शेती मॉडेलवर लक्ष केंद्रित करणे. तिसरं उद्दिष्ट आहे शाश्वत कृषी पद्धती, म्हणजे ज्याला आपण सस्टेनेबल ऍग्रीकल्चर सिस्टीम म्हणतो. याच्यामध्ये नैसर्गिक शेती असेल, सेंद्रिय शेती असेल, यांचा वापर, आपलं याची अवलंबितता वाढवणे, एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन यांना प्रोत्साहन देणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी पीक पद्धती उदाहरणार्थ सूक्ष्म सिंचन आणि हवामान लवचिक शेती पद्धती वापरण्यास प्रोत्साहन देणे. त्याच्याच बरोबर काढणी पश्चात साठवणूक आणि मूल्यवर्धन वाढवणे हा देखील या योजनेचा मुख्य उद्दिष्ट असणार आहे. सिंचन सुविधा सुधारणे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाड्यामध्ये सिंचनाचा खूप मोठा तुटवडा किंवा बॅकलॉग आहे. हा भरून काढण्यासाठी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर कसा करता येईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. याच्यासाठी ठिबक आणि तुषार सारख्या सूक्ष्म सिंचन पद्धती कशा जास्तीत जास्त वापरात येतील हे पुढच्या कालावधीमध्ये बघावं लागेल. पारंपरिक जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करणे आणि सिंचन प्रकल्प कमांड एरिया विकासावर भर देणे हा एक योजनेचं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. आणि शेवटचं उद्दिष्ट जे आहे दीर्घ आणि अल्प मुदतीच्या कर्जासाठीची सुविधा या भागातल्या शेतकऱ्यांना किंवा या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना देणे हा या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. याच्यामध्ये एकूण 11 विभागांच्या जवळपास 35 योजनांचं अभिसरण करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये जे मुख्यत्वे विभाग त्यांनी सुनिश्चित केलेले आहेत त्याच्यामध्ये कृषी आणि फलोत्पादन विभाग आहे, कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग, याच्यामध्ये कृषी विद्यापीठ आणि त्यांच्या अधीनस्थ काम करणारे कृषी संशोधन केंद्र आहेत. नंतर मत्स्य व्यवसाय विभाग आहे, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग आहे, सहकार विभाग आहे, जलसंपदा विभाग आहे, उद्योग विभाग आहे, ग्राम विकास विभाग आहे, भूजल संचालनालय हे देखील याच्यामध्ये काम करेल. याच्याच बरोबर कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग हा देखील याच्यामध्ये काम करणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो विभाग आहे तो सामाजिक न्याय आणि आदिवासी विभाग, हे 11 विभाग या योजनेमध्ये अंतर्भूत असणार आहेत. याच्यामध्ये प्रत्येक स्तरावर, जिल्हा स्तरावर एक समिती आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली, राज्य स्तरावर माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती असणार आहे. ही समिती संपूर्ण योजनेचं संनियंत्रण करणे असेल, त्याचे डिस्ट्रिक्ट ऍक्शन प्लॅन कशा पद्धतीने तयार झालेले आहेत, त्याची पुढील कालावधीमध्ये अंमलबजावणी कशी करता येईल हे सुनिश्चितता करण्याचं काम या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीयवर प्रामुख्याने असणार आहे. याच्यामध्ये ज्या जिल्ह्यांची निवड या ह्याच्यामध्ये झालेली आहे, या प्रकल्प जिल्ह्यांमध्ये अभिसरण मोडवर म्हणजे कन्व्हर्जन्स मोडवर सर्व योजनांना पुरेसा निधी, मी आता सांगितलं 11 विभागाच्या जवळपास 35 योजनांचा अंतर्भाव या ह्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्याला पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य शासन घेईल. वेळेवर निधी वितरित करणे आणि सर्व विभागांमध्ये अभिसरण होण्यासाठीची जी काही आवश्यकता आहे ती सुनिश्चित करेल. जिल्हा योजनांमध्ये निविष्ठान व्यतिरिक्त विपणन आणि मूल्यवर्धन या पैलूंचा देखील समावेश या योजनेमध्ये असेल. राज्य विभागांनी विशेषतः या जिल्ह्यांमधील उत्पादनांच्या विपणन, ब्रँडिंग आणि मूल्यवर्धनाला पाठिंबा देणं याच्यामध्ये अपेक्षित आहे. राज्यस्तरीय समिती योजनेच्या अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घेईल. क्षेत्रीय स्तरावरील सर्व पदे भरलेली आहेत याची सुनिश्चितता करेल. निधी वेळेवर दिला जाईल आणि सर्व यंत्रणांद्वारे जिल्ह्याला पुरेसा प्राधान्य मिळते का नाही याची देखील खात्री करेल. तसेच आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी संबंधित विभागाद्वारे सर्व विभागीय वार्षिक योजनांची प्रत्येक योजनेच्या वार्षिक योजनामध्ये सांगड घालण्याचं काम देखील राज्य समिती करणार आहे. जिल्हास्तरीय समिती जिल्हा स्तरावर हेच काम करणार आहे. त्याच्यामुळं फार मोठ्या प्रमाणावर या योजनेमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कृषी आणि ग्राम विकास या विभागांशी संलग्न असलेले जे काही लाईन डिपार्टमेंट्स आहेत त्यांच्या विविध योजनांच्या एकत्रीकरणामुळे किंवा कन्व्हर्जन्सच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर या आकांक्षित
जिल्ह्यांमध्ये म्हणजे देशातले 100 जिल्हे आणि आपल्या राज्यातले 9 जिल्ह्यांमध्ये या सगळ्या योजनांची अंमलबजावणी परिणामकारक करून या जिल्ह्यांची निवड ज्या कारणास्तव किंवा ज्या निकषांद्वारे झालेली आहे, आवश्यक सुधारणा करणे, पीक उत्पादकता वाढवणे, पिकांचं विविधीकरण वाढवणे, सिंचन सुविधा वाढवणे, कर्ज उपलब्धता वाढवणे या प्रमुख उद्दिष्टांवर आधारित काम पुढच्या 6 वर्षामध्ये या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. धन्यवाद. पोषण भी पढ़ाई भी तसंच प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना याबाबत मान्यवरांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.